आज आपला सेशन जो आहे तो आहे इनडिफिनिट इंटिग्रेशन. आता इनडिफिनिट इंटिग्रेशन हा टॉपिक का घेतोय डिफरन्सिएशन नंतर, कारण डिफरन्सिएशन इनडिफिनिट इंटिग्रेशन जे फॉर्म्युले आहेत ते एकमेकांशी कोरिलेटेड. जर तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित असतील तर इंटिग्रेशनचे पण माहित राहतं, कारण हे एकमेकांचे कसे असतात, इन्व्हर्टेड पार्ट असतात, एकमेकांचे उलटे पार्ट असतात. त्याच्यामुळे मी काय केलं, पहिले डिफरन्शिएशन घेतलं, मग इनडिफिनिट इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन येतो नियर अबाउट 6 मार्क, म्हणजे 3 क्वेश्चन्स येतात. ओके, 3 अप्रॉक्सिमेट 3-4 क्वेश्चन येतात. आणि इनडिफिनिट इंटिग्रेशन 4 नाही तर 5 क्वेश्चन्स येतात. हा का, तर लक्षात घ्या, म्हणून हा महत्वाचा आहे. त्याच्यावरती आपण आज शॉर्टकट ट्रिक्स पण बघू, कोणकोणते ट्रिक्स अप्लाय करायचे, कसे एक्झाम्पल येतात. रिपीटेड जे PYQs आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट काय लक्षात ठेवायचं, इंटिग्रेशन मध्ये आपल्याला काय माहित पाहिजे, फॉर्म्युले. तर आपण पहिले फॉर्म्युले अंडरस्टँड करून घेऊ, मग पुढे जाऊ. आता बघा, हा एक फंक्शन आहे, त्याचं इंटिग्रेशन इथे दिलेलं आहे. फर्स्ट लक्षात घ्या, जर मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. लक्षात घ्या, मी जर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 1 असतो, 1चा जो इंटिग्रेशन असतो तो x असतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यासोबत एक कॉन्स्टंट आपल्याला ऍडिशनल करावा लागतो. प्रत्येकासोबत c हा ऍड असतो, c हा ऍड असतो, c हा ऍड असतो. आता प्रश्न हा आहे, सी असा का बरं ऍड असेल बरं? सिंपल आहे, कारण बघा एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह करतात ना, कॉन्स्टंटची टर्म 0 होऊन जाते. तो काही ना काही एक असा व्हॅल्यू असते, अशी एक एक्झॅक्ट व्हॅल्यू असते की ती आपल्याला माहित राहत नाही. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर ती 0 होऊन जाते, बरोबर की नाही? कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो कोणताही. मग इथं इंटिग्रेशन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कॉन्स्टंट द्यावा लागतो, कारण तो कॉन्स्टंटची काहीतरी समथिंग एक व्हॅल्यू असते. कळलं का? आलं लक्षात? म्हणून हा सी ऍज अ कॉन्स्टंट आपण लिहितो प्रत्येक टायमाला. नंतर बघा x⁴n. आता x⁴n चा जो बघा एक लक्षात घ्या, हा जो आहे, मी जर याला डिराईव्ह केलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढला याचा, तर माझा डेरिव्हेटिव्ह हा येईल. पण हा एक स्टँडर्ड फॉर्मेट आहे ऑफ द इंटिग्रेशन. जर x पॉवर मध्ये n असेल, त्याचं जर मी इंटिग्रेशन करतोय तर पॉवर मध्ये 1+ होतो आणि डिनॉमिनेटर मध्ये n+1 लिहिला जातो. आलं लक्षात? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर 1/x dx हा कोणाचा, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो आणि 1/x चा इंटिग्रेशन हा log x असतो. लक्षात आलं का? नंतर बघा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन सारखा असतो, काहीच फरक पडत नाही. आलं लक्षात? इथं आता इथे लक्ष द्या, हे थोडं वेगळं आहे. जर बघा मी जेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचो, डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी मी जेव्हा dy/dx ऑफ a⁻x घ्यायचो, तर मी काय करायचो रे, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचो, म्हणजे याला कॉन्स्टंट ठेवायचो a⁻x आणि लॉग द्यायचो आणि a लिहायचो, बरोबर का नाही? मी काय करायचो, इथे लॉग द्यायचो, a लिहायचो. पण इथे कसं आहे, इथं कधी पण इंटिग्रेशन मध्ये काय होतं, इथं जसं आपण एक कॉन्स्टंट घेतो त्यासोबत मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह करतो, त्याचं म्हणजे त्याला लॉग करतो, बरोबर, त्याला लॉग देतो. इथं मल्टिप्लाय नाही, इथं डिवाइड करायचं असतं. लक्षात घ्या का, इथं डिवाइड करायचं असतं. जर तुमचा डेरिव्हेटिव्ह करायचा असेल, बघा लक्षात घ्या, इंटिग्रेशन निघला, याच्यामध्ये चेन रूल कशी आपल्या असते, जेव्हा मी इंटिग्रेशन करणार तर या फॉर्मॅटमध्ये येईल आणि याच्यामध्ये काहीतरी फंक्शन असेल त्याचा मी डेरिव्हेटिव्ह करून याला डिवाइड करेल. समजतो काय बोलतोय? मागे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह करायचो आणि त्याला मल्टिप्लाय करायचो, बरोबर ना? इथं आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह मध्ये जर अजून एक फंक्शन असेल तर फंक्शनला डिवाइड करायचं असतं. आलं लक्षात? आलं का लक्षात? बघा, आपण डेरिव्हेटिव्ह करताना काय करायचो, जर एखाद फंक्शन मध्ये जर फंक्शन असेल तर आपण काय करायचो, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह करायचो, डेरिव्हेटिव्ह करून परत तिथं चेन रूल अप्लाय करायचो आणि त्याला डेरिव्हेटिव्ह करायचो, मल्टिप्लाय करायचो त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून त्याला मल्टिप्लाय करायचं, बरोबर. पण इंटिग्रेशन मध्ये तसं राहत नाही. इंटिग्रेशन मध्ये कसं असतं, आपल्याला एक वेळा इंटिग्रेशन करायचं आणि जो पार्ट एकदम मध्ये असेल त्याचा काय करायचं, परत त्याला डेरिव्हेटिव्ह द्यायचा. आपण डेरिव्हेटिव्ह दिल्यानंतर काय करायचं, डिवाइड करायचं. कळलं का? हे दोन्ही थोडं वेगळं आहे, दोन्ही मध्ये काहीतरी अंतर आहे चेन रूल मध्ये.
आलं लक्षात? पण सारखं आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन करतो आणि इंटिग्रेशन मध्ये आपण डिवाइड करतो, लक्षात घ्यायचं आहे का? नंतर बघा, जर मी ट्रिगो घेतले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेतले आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन घेतले. आता मी जर साइनचा जर इंटिग्रेशन घेतला तो मायनस कॉसेक असतो. मायनस कॉसेक का बरं, कोणी सांगू शकेल का? आता मला सांगा, कॉसचा इंटिग्रेशन काय असतो? मायनस साइन एक्स असतो, लक्षात घ्या का? कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो तुमचा काय असतो रे? मायनस साइन एक्स असतो, बरोबर. जर मी दोन्हींना इंटिग्रेशन दिलं, लक्षात घ्या का, दोन्हींना इंटिग्रेशन दिलं तर हा इंटिग्रेशन हा कट होऊन जातो, म्हणजे इकडे कॉस एक्स उरतो इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स उरतो, डीएक्स उरतो. पण आपल्याला तर इंटिग्रेशनचा पुढे मायनस साइन नाही पाहिजे, मग मायनस साइन इकडनं काढून इकडे देऊन देतो, म्हणजे साइन एक्सचा जो इंटिग्रेशन असेल तो तुमचा मायनस कॉस एक्स असेल. सिमिलरली हा इथं पण अप्लाय होतो, कारण कॉसेक्सचा जो डेरिव्हेटिव्ह राहतो तो काय असतो? मायनस कॉसेक्स इंटू कॉटेक्स असतो, मायनस मध्ये असतो. आलं लक्षात? मग इकडे काय होतं बरं, इथं मायनस असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये, तो मायनस इथं चालला जातो, कळलं का? सगळ्यांमध्ये तसंच आहे, जिथं मायनस आहे, 1, 2 आणि 3. नंतर बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइन एक्स प्लस सी. नंतर सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? टॅन एक्स प्लस सी. नंतर कॉस एक्स स्क्वेअर एक्स प्लस डीएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? सॉरी, इंटिग्रेशन काय असेल? मायनस कॉट एक्स प्लस सी. ओके, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स टॅन एक्स डीएक्सचा इंटिग्रेशन काय असेल? सेक एक्स प्लस सी असेल. का रे? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा आहे म्हणून. आलं लक्षात? सिंपल आहे. इथे चुकीचं काय बोलून दिलं का? याचा इंटिग्रेशन हा आहे, हा का? नंतर कॉसेक कॉट एक्स डीएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? मायनस डेरिव्हेटिव्ह सांगतो, इंटिग्रेशन काय असेल? मायनस कॉस एक्स प्लस सी असेल. आलं लक्षात? आता पहिले फॉर्म्युला इंटिग्रेशन जे बाकी आहे ते बघून घेऊ, इनव्हर्स फॉर्म्युले. आता बघा, इथं प्लस सी आहे सगळीकडे, हे अंडरस्टँड करून चा. आता इकडे बघा, जर मी 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा इंटिग्रेशन घेईल तर टॅन इनव्हर्स एक्स असेल आणि मायनस कॉट इनव्हर्स एक्स असेल. का बरं मायनस कॉट इनव्हर्स एक्स? का बरं? कारण कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो असतो ना तो मायनस हा असतो, बरोबर का? मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो म्हणून. आलं लक्षात? म्हणून याचा इंटिग्रेशन हे दोन्ही राहतात, हा प्लस मध्ये असतो, मायनस मध्ये असतो, दॅट्स इट. सेम याच्यामध्ये 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स याचा इंटिग्रेशन साइन इनवर्स असेल, साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू मायनस कॉस इनवर्स एक्स असेल. नंतर 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 सॉरी मायनस 1 डीएक्स याचा जो इंटिग्रेशन होतो सेक इनवर्स एक्स असेल आणि मायनस कॉसेक इनवर्स एक्स असेल. कळलं का? नंतर बघा, टॅन एक्स जो इंटिग्रेशन असतो ना तो काय असतो? लॉग मॉड मध्ये सेक एक्स अजून मायनस लॉग कॉस एक्स. आता मॉड का बरं दिला रे? काम लक्षात द्यायचं, लॉग हा काम पॉझिटिव्ह असतं म्हणून. आलं लक्षात? नंतर इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स इज इक्वल टू लॉग साइन एक्स इज इक्वल टू मायनस लॉग कॉसेक एक्स. आलं लक्षात? नेक्स्ट सेक एक्सचं इंटिग्रेशन काय असेल? लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स हा असेल, इथं मॉड देऊन दिली. नंतर कॉसेक एक्सचा जो इंटिग्रेशन असेल तो काय असेल तुमचा? लॉग मॉड ऑफ कॉस एक्स मायनस कॉट एक्स असेल, दॅट्स इट. ओके, आणि हा एक दुसरा आहे लॉग कॉसेक एक्स डीएक्सचा फॉर्म्युला जो आहे याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 असतो, हा एक आहे. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात घ्या, तर आपल्याला आता यूज करायचे. लेट्स सी कसे यूज करायचे. आता बघा, हे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, ते पण आपल्याला माहित पाहिजे कारण याचा वारंवार यूज होईल. याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात सीईटी मध्ये, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करावं लागणार आहे. बघा, जर मी गेलो पहिला 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स.
आता एक कंडिशन समजा, थोडं एक समजून घ्या. इथं 2x आहे, इथं x आहे. याचा अर्थ काय रे, इथं x असेल तर इकडे x/2 असेल. लक्षात ठेवायचं काय, इथं x असेल तर इकडे x/2 असेल, हे लक्षात घ्यायचं. याचा अर्थ इथं x आहे. डोक्यात येतोय का? नेक्स्ट 1 minus cos 2x is equal to 2 times of sin square x. नंतर 1 plus sin 2x is equal to cos x plus sin x whole square. लक्षात घ्या, होल स्क्वेअर आहे. नंतर 1 minus cos 2x is equal to cos x minus sin x whole square. हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x into cos x. हा केव्हा अप्लाय करतो रे, जेव्हा आपल्याला साइन नाही तर कॉस काय करायचं असतं, डेंटर न्यूमरेटर मध्ये कट करायचं असतो तेव्हा. नंतर cos 2x इज इक्वल टू cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. या फॉर्मेट मध्ये असेल, या फॉर्मेट मध्ये क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो. नंतर 2 टाइम ऑफ cos स्क्वेअर x मायनस 1 इज अजून काय आहे, cos 2x अजून काय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x हा आहे. साइन 3x, आता एक लक्षात घ्या, साइन 3x हा कसा आठवून ठेवायचा. साइन 3x कसा आठवून ठेवायचा, 3 4 3 करून आठवून ठेवायचा. 3 4 3 आणि 4 3 3 कसं आठवून ठेवणार, 3 4 3. का बरं 3 4 3 रे, जर 3 पुढे आला तर मायनस साइन असेल. 3 साइन सोबत होईल, लक्षात घ्या, 3 साइन सोबत होईल मायनस 4 कॉस क्यूब असेल. 4 सोबत काय लक्षात घ्या, एक्स क्यूब म्हणजे साइनचं काय असेल, क्यूब असेल. 4 असला तर इकडचं जो पण फंक्शन असेल तो काय असेल, क्यूब मध्ये असेल. बघा इकडे लक्षात घ्या, इथं कॉस आहे सगळे, इथं 4 घेतला त्याच्या समोर काय क्यूब आहे, कॉस क्यूब आहे. मायनस 3 टाइम ऑफ कॉस एक्स. कळलं काय, कसं आहे पाठ करायची टॅक्स. समजा साइन 3x मला पाठ करायचा आहे, तर मी काय करेल, दोन्ही मध्ये मायनस, नो डाऊट, दोन्ही मध्ये साइन साइन आहे, दोन्ही मध्ये काय काय आहे, साइन आहे साइन आहे, बरोबर. एक मध्ये मायनस आहे, एक मध्ये कॉस मायनस कॉस आहे, बरोबर. आता मला हा आठवण ठेवायचा आहे, तर मी कसं आठवण ठेवणार रे, 3 4 3. 3 4 3 म्हणजे इथं 3 असेल, इथं 4 असेल आणि इथं 3 असेल, बरोबर. आणि हा खालती कसा आहे, 3 3 4 सॉरी 4 4 3 3. इथं 4 असेल, इथं 3 असेल. लक्षात घ्या, जिथं 4 येईल तिथं वरती 3 येणारच आहे. ओके, नंतर इथं काय येईल, 3 येईल. दॅट्स इट, इट इज युअर फॉर्म्युला टू लर्न. जास्त काय एवढं पाठ करत नाही बसायचं, फक्त हा फॉर्मेट आठवून ठेवायचा. 3 4 3 आणि 4 3 3 हा फॉर्मेट आठवून ठेवायचा, ऑटोमॅटिक आठवून राहील. लक्षात, प्रॅक्टिस बघा. पहिले फॉर्मेट बघायचा, पहिले फॉर्मेट बघायचा. मला इंटिग्रेशन करायचं याचा आणि मला इकडे आन्सर बघायचं आहे. तिथं वर्जन आहे ना, इंटिग्रेशन आलं सोडून देतात. हे फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ राहिले ना, काहीच गरज नाही, हे सगळे येईल तुम्हाला. बस फॉर्म्युले येतील तरच तुमचं इंटिग्रेशन सॉल्व्ह होईल, नाही तर नाही होणार. सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह येईल तर इंटिग्रेशन पण येणार आहे यार, काय प्रॉब्लेम आहे. लक्षात, जर डेरिव्हेटिव्ह नाही येत असेल, इंटिग्रेशन नाही येत असेल, तर काही नाही होणार तुमच्याकडे. किती क्वेश्चन जातील, 5 याचे 4 त्याचे, म्हणजे 18 मार्क इकडे निघून जाईल. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मिळून अजून ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं पण निघून जाईल, डेरिव्हेटिव्ह नाही आलं तर. आणि नंतर इनडेफिनेट इंटिग्रेशन पण निघून जाईल. म्हणजे लक्षात घ्या, जे मेजॉरिटी चॅप्टर आहे कॅल्क्युलस, आपण याला कॅल्क्युलस म्हणतो. जे मेजॉरिटी चॅप्टर आहे याच्यावरती डिपेंड आहे, कशावरती, फॉर्म्युल्यावरती. फॉर्म्युला आठवून ठेवा, दॅट्स इट. आता पुढे बघा, जेव्हा पण मी आता काय करणार आहे, जेव्हा पण मी आता असा फॉर्म्युला बघेल तर मी बघेल रे 1 प्लस साइन एक्स. हा याचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, 1 प्लस साइन एक्स. बघ दिसतोय का तुम्हाला, 1 प्लस साइन 2x. इकडे मी तुम्हाला काय बोललो होतो, इथं जर 2x आहे तर इथं x असेल, इथं जर x राहिला तर इथं काय असेल, x/2 असेल. आलं लक्षात. मग इथं x आहे तर x/2 मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे जर मी याला कन्वर्ट केलं तर याला मी कन्वर्ट करेल अंडररूट मध्ये. आता हा 2x आहे, हा स्क्वेअर आहे, होल स्क्वेअर आहे, म्हणजे कॉस. आता लक्षात घ्या, इथं x आहे म्हणजे कॉस x/2 असेल प्लस साइन x/2 असेल आणि होल स्क्वेअर असेल, बरोबर की नाही. आता होल स्क्वेअर काय बरं, हा आणि हा कट होऊन जाईल म्हणजे इकडे dx बाकी राहिला. हा आणि कट होऊन जाईल म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस x/2 प्लस साइन x/2. याचं मला काय करायचं रे, इंटिग्रेशन करायचं आहे. दॅट्स इट. आता करता येईल, सेपरेट करून द्या इंटिग्रेशन. इंटिग्रेशन सेपरेट केलं, आता सिंपल आहे, डायरेक्ट करून बघा. मग कॉस x/2
कॉस एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन सांगा रे. कॉसचं इंटिग्रेशन सांगा. कॉसचं इंटिग्रेशन मायनस साइन एक्स, बरोबर की नाही? हा बघा लक्षात घ्या, साईनचं कॉस, कॉसचं साइन. कन्फ्यूज प्लस का बर, साईनचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो. बस एवढं लक्षात ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह याचा लक्षात घ्या. आता सॉल्व्ह करू. मी डायरेक्ट इंटिग्रेशन देतो. याचं इंटिग्रेशन जर बघायला गेलो, याचं इंटिग्रेशन काय असेल? कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स असेल, साइन एक्स बाय 2 असेल, बरोबर ना? पण त्याच्यामध्ये फंक्शन आहे. आपण काय करतो? चेन रूल अप्लाय करा. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेतो. आता मला सांगा एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल बरं? आता एक एक्स आहे म्हणजे याचा आन्सर काय 1/2 होऊन जाईल, बरोबर का नाही? तर तो आपण इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो. इथे काय करणार? डिवाइड मध्ये, म्हणजे डिवाइड बाय 1/2. हे डोक्यात आलं का काय केलं म्हणजे? इंटिग्रेशन करून मधल्याचं डेरिव्हेटिव्ह करून डिवाइड केलं. दॅट्स इट. नेक्स्ट प्लस याचं इंटिग्रेशन सांगा. याचं इंटिग्रेशन असेल तुमचं मायनस कॉस एक्स बाय 2, बरोबर की नाही? हा, आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिवाइड मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्या 1/2, हो का नाही? आणि हा तुमचा प्लस सी झाला. आता बघा लक्षात घ्या, हा डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर आहे, हा वरती येईल आणि मल्टिप्लाय होईल, म्हणजे तुमचा आन्सर आला 2 साइन एक्स बाय 2 मायनस 2 कॉस एक्स बाय 2 प्लस सी. आता चेक करा कुठे? 2 साइन एक्स बाय 2 मायनस 2 कॉस एक्स बाय 2 प्लस थिटा. मला काय पाहिजे? cos 2x पाहिजे. अरे यार इकडे स्क्वेअर देऊन दिलेला आहे, इथं मला स्क्वेअर देऊन दिलेला आहे, cos स्क्वेअर देऊन दिलेला आहे, तर कट बी नाही होणार. डेरिव्हेटिव्ह द्यायला गेलो तर अरे बापरे, नाही साधं काम. डिवाइड मध्ये अर्ध्याचं वर सोडून देतील. नाही हो देवा, राहू द्या, करायचं नाही, काय गरज नाहीये. पण इथे काय करायचंय? You want to use this all formulas. You want to find the 2x. Where is the cos 2x? आता बघा cos 2x बघा, cos 2x कुठे आहे? हा इथं. आता cos 2x मध्ये स्क्वेअर वाली टर्म्स कुठे चेक करा? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. इथं cos आहे, इथं साइन आहे. पण लक्षात घ्या, इथं दोन्ही आहे, तर मला दोन्ही वाले टर्म बघावं लागेल. तर दोन्ही वाला फॉर्म्युला कोणता आहे? cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग मी हा फॉर्म्युला युज करेल. कळलं का? अलग लक्षात. तुम्ही हा पण अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कट तर होणारच आहे, आणि त्याचा इन्व्हर्ट करून आन्सर. पण लक्षात घ्या इथे कॉट मध्ये आन्सर आहे, कॉट आणि टॅन, टॅन आणि कॉट. मला साइन कॉस, कॉस साइन पाहिजे, लक्षात घ्या, ही अंडरस्टँडिंग आहे. पण तुम्ही हे तिन्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकतात. का बरं? हा cos 2x आहे, ट्राय अँड एरर मेथड. तर त्याच्यापेक्षा बेटर मी पहिलाच अप्लाय करतो. का बरं? स्क्वेअर आहे भाऊ, सगळ्यांमध्ये स्क्वेअर आहे, आणि साइन आणि कॉस पण आहे, म्हणून. मग घ्या लवकर करा. cos 2x जागेवर मी लिहितो cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. अपॉन मध्ये काय रे तुमचा? साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. सेपरेट करून द्या, स्प्लिटअप करून द्या. जर मी याला स्प्लिटअप केलं, इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता सेपरेट केल्यानंतर काय होतं रे? कट होऊन जातं. हा 1 जा गेला, हा 1 जा गेला, बरोबर ना? हा इकडे करा, साइन साइन गेला. मग इकडे करा, इंटिग्रेशन काय होईल बरं? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन, इथं डीएक्स लिहितो, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता लक्षात घ्या, साइन स्क्वेअर कोणाचा इन्व्हर्टर असतो फॉर्म रे? कॉसेक स्क्वेअरचा. मग लिहा इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स cos x square x dx माइनस
हा कोणाचा आहे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. आता करा रे याचा कॉस स्क्वेअर एक्सचा इंटिग्रल कोणाचा रे हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं. मायनस कॉट एक्स आणि याचा प्लस टॅन एक्स म्हणजे हा टॅन एक्स प्लस सी. सेम आन्सर चेक करा. हा डी इज ऑप्शन आहे. डी इज युअर करेक्ट ऑप्शन. चला ठीक आहे इकडे लक्ष द्या. आता बघा मला याचं काय करायचं आन्सर काढायचं. तर मी काय करेल सॉल्व करताना टॅन इनवर्स करेल. आता लक्षात घ्या हा जो अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन एक्स आहे याचा फॉर्म्युला बघा. 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स वाला फॉर्म्युला बघा कुठे हे बघा. हा थर्ड आणि हा फोर्थ बघा. हा फोर्थ कोणता आहे तुमचा कॉस एक्स मायनस साइन एक्स होल स्क्वेअर. म्हणजे मी असं लिहू शकतो ना कॉस स्क्वेअर सॉरी कॉस एक्स मायनस साइन एक्स होल स्क्वेअर डिवाइड मध्ये याला मी काय करू शकतो कॉस एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. आता दोन्हीचे होल स्क्वेअर आहे भाऊ. हे होल स्क्वेअर आणि हा रूट कट होऊन जाईल. आले लक्षात. मग हा रूट कट झाल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स. ओके इकडे लक्ष द्या. इथं एक्स होता तिथं 2x आहे. मग इथं काय होऊन जाईल इथं x बाय 2 इथं x बाय 2 इथं x बाय 2 इथं x बाय 2. हे लक्षात आलं का सगळ्यांचा. x बाय 2 का झालेला आहे कारण तिथं 2x आहे इथं x आहे. मग इकडे काय होऊन जाईल त्याचा हाफ होऊन जाईल म्हणजे x बाय 2 होऊन जाईल प्लस सॉरी मायनस साइन x बाय 2 अपॉन मध्ये कॉस x बाय 2 प्लस साइन x बाय 2. बघा मागे आपण आहे ना डेरिव्हेटिव्ह मध्ये एक फॉर्म्युला ऍडजस्ट केला होता बघा मागच्या लेक्चर मध्ये. बघा तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये बघा हा आपण काय करतो याला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करतो. इथं बघायचो इथं चेक केलं होतं आपण इथं मायनस आहे म्हणजे इथं काय असेल बरं मायनस. आपण काय करायचो टॅन इनवर्स असा लिहिला याला पूर्ण याला कन्वर्ट करण्यासाठी मी काय करायचो टॅन करायचो आणि इकडे पाय बाय 4 घ्यायचो आणि इथं मायनस साईन आहे मग इथं मायनस करायचं आणि इथं जे पण असेल तो x बाय 2 ऍज इट इज लिहायचा. आठवण आलं काय आपण मागे केलं होतं बघा लक्षात घ्या dx. मागे आपण जेव्हा डेरिव्हेटिव्हची ट्रिक बघतो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की टॅन जो असतो ना सो हा जो फॉर्मेट आहे कॉस बघा कॉस ए साइन ए असा फॉर्मेट असेल तर या फॉर्मेटला आपण कशामध्ये टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 आणि टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 4 फॉर्म्युले लिहून दिले तुम्हाला. त्या फॉर्म्युलाचा यूज केला आपण. आता इथे काय झाला टॅन इनवर्स कट झाला रे. मग इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 यांचं इंटिग्रेशन करा. यांचं जर इंटिग्रेशन मी केलं हा तुमचा काय होऊन जाईल बरं एक्स बाय 4 होऊन जाईल म्हणजे एक्स पाय बाय 4 होऊन जाईल. बरोबर का नाही काहीच नाही म्हणजे एक्स ऍड होऊन जातो. लक्षात मायनस. आता बघा एक्स काय बरं तुमचा एक व्हेरिएबल आहे मग त्याचं इंटिग्रेशन काय असेल बरं तुमचा एक्स स्क्वेअर असेल आणि एक्स स्क्वेअर असेल आणि खालती काय होणार बरं एक्स स्क्वेअर म्हणजे 2 परत ऍड होऊन जाईल म्हणजे इथं 2 डिनोमिनेटरला आहे परत 2 हे होऊन जाईल. मग तुमचा आन्सर काय आला रे प्लस सी. तुमचा आन्सर काय आलं एक्स पाय बाय 4 मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस सी. चेक करा रे हा आन्सर कुठे बघा लक्षात घ्या एक्स पाय बाय 4 मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस सी. हा बघा सो डी इज युअर करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात. हा सॉल्व करायचा तर इकडे एक लक्ष द्या. याचा जो एक फॉर्म्युला असतो हा काय असतो हा जो असतो ना सेक एक्स प्लस टॅन एक्स फक्त एक्स घेऊ आपण. सेक एक्स प्लस टॅन एक्सचा जो फॉर्म्युला असतो तो असतो तुमचा टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 हा फॉर्म्युला असतो लक्षात घ्या. जर मी इथं 3x लिहिला इथं x घेतला तर हा माझा फॉर्म्युला असतो म्हणजे मी इथं काय लिहिल 3x बाय 2. आलं लक्षात. तर हा फॉर्म्युला तुम्ही इथं ठेवायचा आणि डायरेक्ट इंटिग्रेशन द्यायचं. दॅट्स तुम्हाला फक्त एवढंच कळायचं की टॅन याची व्हॅल्यू जी असेल तुमची ही असते.
म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता tan इनवर्स ऑफ tan π/4 प्लस 3x/2 असं. याचं जर मी डेरिव्हेटिव्ह केला हा tan कट होऊन जाईल. सॉरी, याचं जर मी इंटिग्रेशन केला tan कट होऊन जाईल. इंटिग्रेशन करा. याचं इंटिग्रेशन तुमचं काय x π/4 असेल, बरोबर. याचं इंटिग्रेशन काय असेल तुमचं, लक्षात घ्या, एक्सचा स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे 3x² होऊन जाईल आणि एक्स जो वरचा 2 असेल तो खालती येतो डिनोमिनेटरला म्हणजे हा 4 होऊन जाईल प्लस c. चेक करा हा आन्सर कुठे, x π/4 हे इकडे सगळे 2 हा x π/4 प्लस π/4 म्हणजे तुमचा करेक्ट आन्सर हा झाला. हा इथं π/4 होता, हा चुकून लिहिला आहे. मग डी इज द युअर करेक्ट ऑप्शन. कळलं का, आले लक्षात, एकदम क्विक निघेल जेव्हा तुम्हाला हे कन्सेप्ट माहित असतील. याच्यामध्ये तो फॉर्म्युला लिहिलेला ऍड करून घ्या. दिस फॉर्म्युला इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. sec x प्लस tan x इज इक्वल टू tan π/4 प्लस x/2. हा फॉर्म्युला आपण ऍड करून घ्या. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. कळलं का, आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळे फॉर्म्युले घेतलेले. आले लक्षात, लिहून घ्या एका साईडला. बाकी अजून लिहा लिहा लिहा. आता कसं वाटतंय, कसं सॉल्व्ह होतं, एकदम इझी ना. इकडे लक्ष द्या. बघा एक लक्षात घ्या. आता इथं जर आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन करायला गेलो, याचं इंटिग्रेशनचं कसं होईल, इकडे रूटमध्ये इकडे रूटमध्ये, अशा वेळेस आपल्याला काय करायचं, सबस्टिट्यूशन करायचं असतो. काय करायचं असतं, सबस्टिट्यूशन. लक्षात घ्या, इथं रूट एक्सला तुम्हाला टी कन्सिडर करायचा असतो. रूट एक्सला तुम्हाला टी कन्सिडरेशन करायचं असतं. आता जर मी रूट एक्सला जर डेरिव्हेटिव्ह केलं, dy/, केलं म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 √2, बरोबर. सॉरी, रूट एक्स 1/2 रूट एक्स, बरोबर. याचा डेरिव्हेटिव्ह केला तर हा dt होऊन जाईल, बरोबर की नाही. आता एक काम करायचं, इथं मला चेक करायचं आहे की इथं मला ही व्हॅल्यू पाहिजे. मला ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. जिथं रूट आहे तिथं मी टी टाकेल. बघा लक्षात घ्या, जिथं रूट आहे तिथं मी टी टाकेल आणि जिथं अपॉन रूट मध्ये आहे तिथं मी dt टाकायचा प्रयत्न करेल. पण काय प्रॉब्लेम आहे, काही काय 2 आहे, इथं 2 नाहीये, तर 2 काय करावं लागेल रे, ऍडजस्ट. काय करावं लागेल, ऍडजस्ट. म्हणजे इथं काय करणार बघा, याला मी असं करतो, साइन टी करतो, बरोबर का नाही. साइन टी केला, एक्स वेगळा टी केला. पण इथं काय माझा, इथं एक इथं dx पण असतो, सॉरी इथं dx पण असतो, हा का, dx पण असतो. dt केला तर आता dx चा पण लिहावा लागतो, हा का.
हा dx अपॉन √2 मला पाहिजे, हा dx अपॉन रूट एक्स पाहिजे, पण 2 नाहीये. तर तू काय करायचं, एक वेळ 2 इथं घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं आणि एक वेळ डिवाइड करायचा. हे डोक्यात आलं का? काय केलं मी, काय केलं समजलं का? आणि इथं तुमचा dx होता, बरोबर. आता याची व्हॅल्यू जी आहे, याची व्हॅल्यूच्या जागावर तुम्हाला काय लिहायचं रे, इथं मी एक वेळा √x लिहून देतो, नंतर मी सांगतो. इथं मी 2 ला ऍडजस्ट केलेला आहे, मग इथे काय होईल बरं, तुमचा बाहेर 2 निघेल. इंटिग्रेशन मध्ये याची व्हॅल्यू तुम्ही काय मानली रे, dt मानली आहे, आणि याची व्हॅल्यू तुम्ही t मानलेली आहे, मग इकडे लिहा sin t dt. आता इंटिग्रेशन करायला काय प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. आता सांगा साईनचं इंटिग्रेशन काय आहे, मायनस कॉस एक्स, मग लिहा -2 टाइम ऑफ कॉस टी प्लस सी, बरोबर का नाही. पण टी ची व्हॅल्यू काय आपली √x आहे, पण मायनस आहे, सॉरी मायनस कॉस आहे ना, मग -2 कॉस टी ची व्हॅल्यू असते √x प्लस सी. आता चेक करा रे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, -2 कॉस √3 डी इज युअर करेक्ट ऑप्शन. आता कोइन्सिडेंट म्हणा, सगळ्यांचे डी आन्सर येत आहे, पण लक्षात घ्या डी इज द करेक्ट ऑप्शन बाय द सबस्टिट्यूशन मेथड. याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन मेथड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म्स. कळलं का? फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx is equal to log of f of x plus c. Second, integration of f dash of x under root मध्ये असेल f of x dx is equal to 2 root f of x plus c. cot x dx काढायचं आहे, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. कसं आहे, शॉर्टकट ट्रिक कसा अप्लाय होतो, ही ट्रिक सगळ्यांसाठी अप्लाय असतं, सगळ्यांसाठी. बघा कसं असतं, मी याला लिहू शकतो cos x अपॉन tan x, सॉरी cos x अपॉन sin x dx. आता मला सांगा रे, साईनचा जो डेरिव्हेटिव्ह येतो कॉस असतो, बरोबर. साईनचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस असेल तर इकडे तुमचं जे आन्सर असेल ते काय असेल बरं, लॉग साइन एक्स प्लस सी. झालं आन्सर. किती वेळ लागला, काय वेळ लागला का, काहीच नाही. तसं सिमिलरली एक काम करतो मी, तसं सिमिलरली एक दुसरं एक्झाम्पल घेतो. जर इंटिग्रेशन ऑफ मी असं घेतलं कॉस एक्स अपॉन रूट मध्ये साइन एक्स घेतला dx. आता हा रूट मध्ये हा 2 नंबरचा फॉर्मेट लावून घ्या. 2 टाइम ऑफ अंडर रूट मध्ये काय असेल तुमचा, साइन एक्स असेल प्लस सी. झाला आन्सर तुमचा. किती वेळ लागला. ही ट्रिक आठवण ठेवा. कोणत्याही याच्यासाठी कोणतेही कॉम्प्लिकेशन क्वेश्चन असेल ना, हे अप्लाय करायचं, लॉग द्यायचं, रूट मध्ये असेल तर फक्त रूट द्यायचा, प्लस सी करायचा, दॅट्स इट. आलं लक्षात. इथे ट्रिक काय, हा शेवटचा एक्झाम्पल आहे आपला. या एक्झाम्पल मध्ये जर बघायला गेलो आपण तर ई रेस टू समथिंग दिलेलं आहे, लॉग दिलेला दिला, इथं पण ई रेस टू लॉग दिलेला आहे, इथं पण ई रेस टू लॉग, इथं पण ई रेस टू लॉग. प्रत्येक जो पॉवर आहे तो वेगवेगळा आहे. तर अशा टायमाला काय करायचं असतं, लक्षात घ्या, जर कोणताही लॉग असेल टू द बेस ए असा असेल आणि त्याचा एच्या पॉवर मध्ये लॉग टू द बेस ए सेम पॉवर असेल आणि ते एक्स असेल, बघा का, इथं बेस सेम आणि इथं पण बेस सेम असेल, तर याचा अर्थ तुमचा एक्स हा आन्सर असतो. लक्षात घ्या का, एक्स हा तुमचा सोल्युशन असतो. अशा फॉर्मेट मध्ये असेल, जर मी इकडे स्क्वेअर घेतला तर हा एक स्क्वेअर होऊन जाईल, जर मी इकडे 5 घेतला तर इकडे 5 होऊन जाईल. लक्षात घ्या, जर हे दोन्ही बेस सारखे असतील आणि मेजॉरिटी या अशा क्वेश्चन मध्ये हा इथं ई आहे तर इथं ई जोडूनच द्यायचा. कळलं का, इथं ई जोडून द्यायचा. डोक्यात आलं का. आता एक कन्सिडरेशन समजा, मी याला कन्वर्ट करतो. हा बघा, लॉगच्या पुढे हा वरती पॉवर वरती जाऊ शकतो ना, काही प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग लिहा ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 5 लिहिला मी, चालतो ना, काही प्रॉब्लेम नाही. का बरं, तो पुढे होता, तो त्याच्या पॉवरला चालला गेला. लॉग का बरं यूज करतो, पॉवरला खालती आणण्यासाठी. आलं लक्षात. मग पुढे बघा, मायनस ई रेस टू लॉग एक्स रेस टू 4 अपॉन मध्ये ई रेस टू लॉग
इकडे क्यूब आहे म्हणजे एक्स क्यूब होऊन जाईल मायनस ई रेस टू लॉग एक्स रेस टू स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर डीएक्स. आता आपण काय शिकलो तर रे, जर बेस सारखा असेल, इथं पण ई बेस आहे, इथं पण ई बेस आहे, इथं पण ई बेस आहे, इथं पण ई बेस आहे. ई बेस जर सारखा असेल, हा जो व्हॅल्यू असेल तो खालती ऍज इट इज होऊन लागतो. म्हणजे इकडे काय होऊन जाईल बरं तुमचं, एक्स रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 4 अपॉन इथं तुमचं असेल एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. बरोबर का नाही? आता करा सॉल्व. मग इथं काय होईल बरं, इथं तुमचं कॉमन काय निघेल, एक्स रेस टू 4 कॉमन निघेल. एक्स रेस टू 4 कॉमन काढला, एक्स रेस टू 4 कॉमन काढला तर इकडे एक्स मायनस 1 होऊन जाईल. इकडनं तुमचा एक्स स्क्वेअर निघेल. मग एक्स स्क्वेअर जर मी काढला तिकडे एक्स मायनस 1 निघेल, डीएक्स होईल. हे दोन्ही काय होऊन जाईल, कट. आणि याच्यापैकी हा कट होईल आणि हा स्क्वेअर होऊन जाईल. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स किती असेल बरं, वरती क्यूब 1 प्लस होऊन जाईल म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 प्लस सी. मग हा तुमचा ऑप्शन आला पाहिजे आणि दिस इज युअर आन्सर. आलं लक्षात कसं काढलं? दिस प्रॉपर्टी यू आर ऑलवेज युझिंग लाईक दॅट क्वेश्चन्स. ओके, अशा क्वेश्चन्स मध्ये कायम तुम्ही अप्लाय करायचं, विसरायचं नाही. आजचं सेशन आपलं एवढंच. हे सगळे इनडेफिनेट इंटिग्रेशनचे टॉपिक होते, सगळे आपण व्यवस्थित करून घेतले. व्यवस्थित कंप्लीट करा. ओके, नाही समजा सर तर व्हिडिओ रेकॉर्ड करा. ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेला व्हिडिओ बघत जा युट्यूब वरती. आलं लक्षात? दररोज अपलोड करून देतोय मी. आलं लक्षात? आता आपल्याकडे कमी दिवस बाकी आहे, त्याची व्यवस्थित तयारी करा. ओके.